मी डॉक्टर प्रसाद रामभाऊ उंबरकर, मेंदू आणि मनका तज्ञ. बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारला जातो, की मेंदूमध्ये किंवा मणक्यामध्ये पाणी होणं काय असतं? तर मेंदूमध्ये पाणी होणं म्हणजे जे मेंदूच्या खोलवर भागामध्ये एक व्हेंट्रिक्युलर नावाची सिस्टम असते, ज्याच्यामध्ये पाणी असतं. तर हे त्याला आपण सी-एस-एफ असं संबोधतो. तर आपला जो मेंदू असतो, तो कवटीमध्ये असा तरंगत असतो. तर हे जे सी-एस-एफ असतं, हे मेंदूला पोषण करण्याचं आणि त्याला सपोर्ट करण्याचं काम करत असतं. तर बऱ्याच लोकांमध्ये हे जे सी-एस-एफ असतं, ते त्यांचे जे रस्ते असतात, ते ब्लॉक होऊन जातात आणि त्याच्यामुळे जे मेंदूतले जे व्हेंट्रिकल असतात किंवा ज्या पाण्याच्या पोकळ्या असतात, त्या वाढतात आणि त्याच्यामुळं पेशंटला हेडेक्स किंवा चालताना तोल जाणे किंवा उलट्या होणे हे लक्षणं दिसतात. तर अशा वेळी मग ते का होतंय? रस्ते का बंद पडले? तर त्याचे पण वेगवेगळे कारणं असतात, की मेंदूमध्ये समजा इन्फेक्शन झालं, मेनिंजायटिस झाला, त्याच्यामुळं मेंदूतलं पाणी वाढतं किंवा जर छोट्या मेंदूमध्ये काही गाठी असतील, तर त्याच्यामुळं देखील मेंदूतलं पाणी वाढतं. त्याला आपण पोस्टेरियर फोसा ट्यूमर असं म्हणतो किंवा लहान मुलांमध्ये जन्मजात हा आजार असू शकतो, की ज्यांना स्पायनल कॉर्डचे प्रॉब्लेम असतात. त्याला आपण मेनिंगोसिल्स वगैरे असं म्हणतो, की त्या मुलांना पाठीवरती असा एक गाठ असते आणि त्याच मुलांना देखील मेंदूतले पाणी देखील वाढलेलं असतं. तर हे काही आजार जन्मजात पण असू शकतात किंवा काही गाठीमुळे पण होतात किंवा काही इन्फेक्शनमुळे पण होतात. तर त्यासाठी ट्रीटमेंट असते, की आपण शंट नावाचं ऑपरेशन करतो. म्हणजे मेंदूमधनं एक आपण पाईप घालतो आणि ती पाईप आपण पोटामध्ये किंवा हृदयामध्ये आपण सोडून मेंदूतलं प्रेशर कमी करायचा प्रयत्न करतो किंवा जर मेंदूतलं पाणी हे ट्यूमरमुळं वाढलं असेल, तर मग आपण प्राथमिकदृष्ट्या त्या ट्यूमर काढून मग पाण्याचे रस्ते आपण मोकळे करतो किंवा लहान मुलांमध्ये मेनिंगोसेल रिपेअर आपण करतो. त्याच्यामुळे जे मेनिंजेस असतात किंवा जे स्पायनल कॉर्डचे प्रॉब्लेम असतात, ते रिपेअर केल्यानंतर मेंदूचे रस्ते व्यवस्थित होतात आणि पेशंट हळू बरा होतो.